आज आमचे आहो मला घ्यायला येणार होते, पण एक खरं सांगू का, माहेरी जाणं आनंदाचं असतं, पण परतणं नेहमीच थोडं दुखरं असतं. इथे मम्मी, पप्पा आणि मी आम्ही पॅकिंग करत होतो, पण तिघांचंही मन खूप नाराज होतं. इकडे थोड्याच वेळात आमचे आहो आले. आहोंबरोबर कुश पण आला. आता आमच्या कियांशला झोपेचा खूप प्रॉब्लेम आहे. तो पटकन झोपतच नाही, पण यांच्या मांडीवर तो पटकन झोपला आणि हे सुद्धा झोपले. तेवढ्यात माझ्या भाच्याचा फोन आला, की मावशी मी खाली आलो आहे, भेटायला येतेस का? मग त्याला भेटायला खाली गेले. तोपर्यंत आज माझ्या भावाने सगळं जेवण बाहेर आणि ते पण कुशच्या आवडीचं बाहेरून आणलं होतं. चायनीज होतं. तर कुश, लव, दक्ष नाही, कियांश आम्ही सगळे मस्तपैकी जेवलो, एन्जॉय केलं. आणि नंतर मग दीपाने आईस्क्रीम आणली. आईस्क्रीमसुद्धा कट केली म्हणजे आईस्क्रीम तिने छान अशी प्लेटमध्ये सर्व केली. आणि इथे सगळं निघायची तयारी तर झाली होती, पण माझ्या भावाला ना ह्या छोट्या छोट्या मिनिएचर कार्स कलेक्ट करायचा खूप जास्त छंद आहे, खूप हॉबी आहे. आणि त्याने म्हणजे अख्खी एक रूम भरून ह्या कार्स कलेक्ट केलेल्या आहे. तुम्हाला जर ह्या कार्सचं कलेक्शन बघायचं असेल तर मला नक्की सांगा. इतके छोटे छोटे मिनिएचर पीस आहेत. आता ही एवढी छोटीशी गाडी आहे, तरी पण तुम्ही पाहू शकता याचं फ्रंट कसं त्याने अटॅच केलं, बॅक अटॅच केली आणि इतकी सुंदर ही स्पोर्ट्स कार. आता मला फार काही माहीत नाही ह्या गाड्यांबद्दल, पण तरी त्याच्याकडे इतक्या व्हरायटी आहेत गाड्यांच्या. अख्खी एक रूम भरून त्याच्याकडे गाड्या आहेत. आणि माझ्या मुलांनासुद्धा तो नेहमी गिफ्ट करत असतो आणि आमचा लवसुद्धा हे कलेक्शन करत असतो. सगळं काही आवरून सावरून फायनली गुड बाय केलं आणि मस्तपैकी सनसेट एन्जॉय करत करत आम्ही आमच्या घरचा म्हणजे परतीचा प्रवास सुरू केला. आणि मंडळी, माहेरची दारं बंद करताना मनाची खिडकी मात्र तिथेच उघडी राहते, हो ना?